व्हेरी वेलकम स्टुडंट्स, आय एम हिअर टू वेलकम ऑल. आज आपण ज्या टॉपिकविषयी डिस्कस करणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे जसं की प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरला सुरुवात केली होती. त्या मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरमध्ये मी तुम्हाला एक सिंपलसा चार्ट बनवून दिलेला होता. त्यामध्ये पहिला कॉलम जर बघितला तो पहिला कॉलम हा फिजिकल क्वांटिटीचा होता. त्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन करत होतो. जर कुठलीही स्केलर क्वांटिटी ही दुसऱ्या स्केलर क्वांटिटीसोबत मल्टिप्लाय झाली तर येणारी फिजिकल क्वांटिटी ही स्केलर असते. जर वेक्टर क्वांटिटी ही वेक्टर क्वांटिटी सोबत मल्टिप्लिकेशन झालं तर येणारी क्वांटिटी सुद्धा काय असते, ही स्केलर असते. मग ज्या वेळेस आपल्याला एखादी स्केलर क्वांटिटी भेटते त्या क्वांटिटीला आपण जो मल्टिप्लिकेशनचं रिप्रेझेंटेशन असतं त्यामध्ये आपण त्याला डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स या कन्सेप्टने किंवा या नॉमिनेशनने त्याला नॉमिनेट केलं. आता आपण जो टॉपिक पुढचा बघणार आहोत की त्याच्या खालचा जो तुम्हाला टेबल बनवून दिलता त्याच्यामध्ये एक सेकंड कॉलम होता. सेकंड कॉलममध्ये आपण असं केलं की स्केलर क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटीने जर मल्टिप्लाय केलं तर येणारी जी क्वांटिटी होती ती क्वांटिटी वेक्टर होती. पुढे होतं जर वेक्टर क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटीने मल्टिप्लाय केलं किंवा वेक्टर क्वांटिटीला स्केलर क्वांटिटीने जर मल्टिप्लाय केलं तर येणारी जी क्वांटिटी असते ती वेक्टर असते. मग आता हे कसं समजून घ्यायचं बघूया. आता व्यवस्थित लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल की आपल्याकडे हा एक ऑब्जेक्ट असेल, हा ब्लॉक असेल ब्लॉक, आणि या ब्लॉकला आपण फोर्स अप्लाय केला आहे. किती फोर्स अप्लाय केला? F एवढा फोर्स अप्लाय केला. मग आता झालं काय तर फोर्स अप्लाय केल्या याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यामुळे हा जो ब्लॉक होता हा डिस्प्लेस झाला. आणि किती डिस्प्लेस झाला तर S एवढा डिस्प्लेस झाला. आता ह्या दोन्ही ज्या क्वांटिटीज बघितल्या, दोन्ही फिजिकल क्वांटिटीज, ह्या दोन्ही फिजिकल क्वांटिटीज डिफरंट आहे पण या वेक्टर्स. ज्या वेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचे मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळेस येणारी जी क्वांटिटी असते ती वर्क डन असते. वर्क डन म्हणजे काय? एवढा फोर्स अप्लाय केला त्याच्यामुळं एवढा तो डिस्प्लेस झाला, म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला एवढं काम करावं लागलं. त्याच्यावरती किती काम करावं लागलं तर फोर्स अप्लाय करावा लागला आणि तो काहीतरी डिस्प्लेस झाला म्हणजे ह्याला त्याच्यावर वर्क डन. ठीक आहे, ओके. आता मी पुढचं एक एक्झाम्पल घेतो. यामध्ये आपल्याकडे एक कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. ही आहे एक्स कोऑर्डिनेट सिस्टीम, ही 3 डायमेन्शनल आहे. ही आहे वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आणि हा आहे झेड, म्हणजे एक्स वाय आणि झेड ही 3 डायमेन्शन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. त्यानंतर अलॉंग एक्स डायरेक्शनला जो फोर्स आहे किंवा अलॉंग एक्स डायरेक्शनला आपण असं कन्सिडर करू की अलॉंग एक्स डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे. इथं काय आहे? मॅग्नेटिक फील्ड. अलॉंग एक्स डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण या पॉईंटपासून प्लस क्यू हा चार्ज झेड डायरेक्शनला व्ही या वेलॉसिटीना ट्रॅव्हल करतोय. कन्सेप्ट समजून घ्या. मॅग्नेटिक फील्ड बी आहे. ओरिजिनला चार्ज किती ठेवला आहे? प्लस क्यू हा चार्ज ठेवलेला आहे आणि प्लस क्यू हा चार्ज झेड डायरेक्शनला व्ही या वेलॉसिटीना काय करतोय? ट्रॅव्हल करतोय. हे दोन्ही काय आले? परपेंडिक्युलर. मग प्लस क्यू ह्या चार्जवरती फोर्स अप्लाय झालाय आणि तो फोर्स त्या चार्जला एक्सपिरियन्स झालाय अलॉंग वाय डायरेक्शन. एकदम व्यवस्थित समजून घ्या. काय झालं? प्लस क्यू हा चार्ज होता. प्लस क्यू हा चार्ज मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला. मॅग्नेटिक फील्ड कुठे होती? एक्स डायरेक्शनला. त्यानंतर प्लस क्यू हा चार्ज झेड डायरेक्शनला व्ही या व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करतोय आणि प्लस क्यू या चार्जला फोर्स एक्सपिरियन्स झाला ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड आणि हा फोर्सची जी डायरेक्शन होती ती डायरेक्शन व्हर्टिकली आली, म्हणजे ती डायरेक्शन आली आहे वाय डायरेक्शनला. म्हणजे काय झालं तर या ठिकाणी दोघांचा प्रॉडक्ट घेतला, व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटी या दोघांचा जो प्रॉडक्ट आला, इथं जनरली आपण घेत असताना क्यू मल्टिप्लाय बाय व्ही घेतो, आणि ह्या दोघांचा जो प्रॉडक्ट आला या दोघांचा प्रॉडक्ट घेऊन एक तिसरी क्वांटिटी भेटलेली आहे. ती कोणची आली? फोर्स. जर दोन्ही केस मी व्यवस्थित ऑब्झर्व केल्या तर मला एक जनरली बेसिक थिंग्स लक्षात येते. ज्या वेळेस मी दोन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज मल्टिप्लाय करतो एका वेळेस तर मला एक क्वांटिटी भेटते जी की स्केलर असते. त्यानंतर मी परत दोन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज मल्टिप्लाय केल्या आणि मला भेटणारी जी क्वांटिटी असते ती मला आता काय भेटली? फोर्स. आणि ॲक्च्युअली फोर्स ही कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून याला म्हणलं जातं क्रॉस प्रॉडक्ट
ऑफ टू वेक्टर्स. सिंपल आहे बघा. ज्या वेळेस दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तिसरी क्वांटिटी ही वेक्टर भेटते, ते जे प्रोडक्शन्स असतं किंवा ती जी प्रोसेस असते त्याला म्हणायचं असतं क्रॉस प्रॉडक्ट. त्यानंतर दोन डिफरंट फिजिकल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करून येणारी तिसरी क्वांटिटी ही जर स्केलर असेल तर याला म्हणतो आपण डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. आणि हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण याबद्दल डिस्कस केलंय. मग डॉट प्रॉडक्टसाठी आपण एक सिंपल फॉर्म्युला लिहिलेला आहे, पी डॉट क्यू इज इक्वल टू पी क्यू मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. याच्यासाठी आपण जे साइन यूज करतो ते डॉट असतं. या ठिकाणी हा प्रॉडक्ट आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी जे साइन वापरणार आहोत ते क्रॉस आहे. क्रॉस साइन आपण यूज करणार आहेत की क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर, जी की थर्ड क्वांटिटी जी येणार आहे म्हणजे रिझल्टंट दोन वेक्टर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करून येणारी क्वांटिटी जर वेक्टर असेल तर तुम्हाला साइन यूज करायचं आहे क्रॉस. जर दोन वेक्टर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करून येणारी तिसरी क्वांटिटी जर स्केलर असेल तर तुम्हाला साइन यूज करायचं आहे डॉट. याला म्हणायचं असतं डॉट प्रॉडक्ट. याच्याविषयी आपण कंप्लीट डिस्कस केलं आहे. आज आपण बघणार आहोत क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. ही बेसिक आयडिया सगळ्यांना समजलं. काय झालं, दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं, तिसरी भेटणारी क्वांटिटी वेक्टर आली. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं, तिसरी भेटणारी क्वांटिटी काय आली, स्केलर आली. स्केलर म्हणजे काय, फक्त जिथं मॅग्निट्यूड असते, पण या ठिकाणी वेक्टर ही क्वांटिटी आली म्हणजे ह्या फोर्सला काहीतरी मॅग्निट्यूड सुद्धा असणार आहे आणि हा कुठल्या डायरेक्शनला चालला आहे तर वाय डायरेक्शनला. म्हणून या फोर्सला एनर्जी तिसरी रिझल्टंट क्वांटिटी असेल त्या तिसऱ्या रिझल्टंट क्वांटिटीला मॅग्निट्यूड सुद्धा असणार आहे आणि डायरेक्शन सुद्धा असणार आहे. मग ज्या पद्धतीने इथं आपण पी डॉट क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा घेतला, त्याच पद्धतीने पी क्रॉस क्यू इज इक्वल टू किती असेल, आता त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघत चालायचं आहे. कन्सेप्ट आय थिंक यू ऑल आर गेटिंग द आयडिया अबाउट दी व्हॉट वी हॅव टू फाइंड अँड व्हॉट वी हॅव टू डूइंग इन दिस लेक्चर. करायची सुरुवात. मग चला, मग आता नेक्स्ट छानपैकी एक फ्रेश पेज घ्या, त्यामध्ये एक छानपैकी डेट टाका, ज्या की आजची डेट असेल आणि आजची डेट ही 25 आहे, 25 जून 2020. चला मग जो टॉपिक बघणार आहोत तो आहे खूप महत्त्वाचा, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. आता याचं स्टेटमेंट, हे स्टेटमेंट अगोदर मी तुम्हाला हे डेरिवेशन करून देतो, डिराईव्ह करून देतो, एक एक्सप्रेशन तुम्हाला मी नोट डाऊन करून देतो आणि त्यानंतर आपण हे पुढे जाऊन याच्यावर स्टेटमेंट लिहिणार आहोत, जी की आपली युजुअल माझीवाली प्रोसेस आहे. अगोदर पूर्ण कन्सेप्ट समजून घ्यायची आणि मग त्याच्यावर स्टेटमेंट लिहायचं. करायची सुरुवात. मग चला, आता आपल्याकडे या ठिकाणी दोन वेक्टर्स दिलेले आहेत. मग कुठले दोन वेक्टर आहे बघू. हा एक वेक्टर आहे, याला म्हणतो मी वेक्टर ए. दिस इज द ॲक्च्युअली फर्स्ट वेक्टर. आणि दुसरा वेक्टर स्टार्ट झाला आहे, हा सेकंड वेक्टर आहे, जो की वेक्टर ए सोबत काहीतरी अँगल तयार करतो आहे आणि तो आहे वेक्टर बी. आणि या दोन्ही वेक्टरचा आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आहे. म्हणजे आता काय बघायचं, ए क्रॉस बी हा काय असेल. जसं की आपण हे डॉट प्रॉडक्टमध्ये घेतलं होतं, ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए. म्हणजेच ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए. दॅट मीन्स इन स्केलर प्रॉडक्ट देअर इज नॉट डिफाईन. इथं कुठेही ए डॉट बी आणि बी डॉट ए हे कुठेही ऑर्डरवरती डिपेंड नाही आहेत. मग ए डॉट बी घेतलं काय इज इक्वल टू बी डॉट ए घेतलं काय, हे ऑर्डरवरती डिपेंड येत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही वेक्टर प्रॉडक्ट घेत असता त्यावेळेस वेक्टर प्रॉडक्ट घेत असताना इज नॉट इक्वल टू येऊन जाणार आहे बी क्रॉस ए. हे याच्यासारखं नसेल, कारण की वेक्टर प्रॉडक्ट हे कशावरती डिपेंड असतं, ऑर्डरवरती डिपेंड असतं. म्हणजेच या ठिकाणी येत असताना असं येणार आहे की ए क्रॉस बी इज इक्वल टू मायनस बी क्रॉस ए. हे ऑर्डरवरती डिपेंड नसणार आहे. मायनस बी म्हणजे बी क्रॉस ए येऊ शकतो, पण केव्हा, ज्यावेळेस हा मायनस येणार आहे. आणि हा मायनस कसा येतो ते आता आपल्याला बघायचं. बघा, सुरुवातीला मला काय करायचं हे सगळ्यांना समजलं असेल, मी याला रफ करून टाकतो. ही गोष्ट पुढं कंप्लीट होणारच आहे. दोन वेक्टर आहे, दोन्ही वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला. तिसरी जी क्वांटिटी येणार आहे ती क्वांटिटी ही वेक्टर क्वांटिटी असेल, म्हणजे त्या वेक्टर क्वांटिटीला काहीतरी मॅग्निट्यूड असणार आहे.
आणि याला डायरेक्शन सुद्धा असेल, म्हणून मी याला डायरेक्शन देऊन टाकतो एन कॅप. काहीतरी डायरेक्शन आहे एन कॅप. आणि ही काय असेल, मॅग्निट्यूड असेल. ती मॅग्निट्यूड आपल्याला फाईंड करायची आणि एन कॅप ही ॲक्च्युअली काय आहे, त्याच्यावरती डायरेक्शन आहे. मग आता ही डायरेक्शन कशी फाईंड करणार? कुठल्याही वेक्टरची डायरेक्शन जर फाईंड करायची असते तर अगोदर काय करावं लागेल, तर एक प्लेन आपल्याला कंप्लीट करून घ्यावं लागेल. मग याची डायरेक्शन जर मला म्हणजे याचा जो रिझल्टंट असेल तो रिझल्टंट येणारी क्वांटिटी ही वेक्टर असणार आहे. हे मला समजलं की दोघांचा प्रॉडक्ट घेतला तर येणारी क्वांटिटी ही वेक्टर आहे, पण त्या वेक्टरला काहीतरी मॅग्निट्यूड असेल, काहीतरी डायरेक्शन असेल. मग ती डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड फाईंड करण्यासाठी या दोन्ही वेक्टरचं आपल्याला कन्वर्जन करावं लागेल. म्हणजे या दोन्ही वेक्टरचा एक प्लेन आपल्याला तयार करून घ्यावा लागणार आहे. मग आपण काय करू, ए आणि बी चा एक प्लेन या ठिकाणी तयार करून घेऊ. हा एक प्लेन तयार झाला, हा एवढा प्लेन. आता यापुढील जी डायरेक्शन असेल तर या ठिकाणी असं सांगितलं आहे की ए क्रॉस बी या वेक्टरची जी येणारी डायरेक्शन असेल ती डायरेक्शन ह्या प्लेनसाठी परपेंडिक्युलर असणार आहे. मग ह्या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन कशी असू शकते, ही परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल. नॉर्मल म्हणजे प्लेनला या ठिकाणी किती असणार आहे, 90 डिग्री, आणि या ठिकाणी सुद्धा किती असणार आहे, 90 डिग्री. मग ती वरती पण जाऊ शकते किंवा खाली पण जाऊ शकते. म्हणजे ही काय असेल, एन कॅप, आणि ही काय असेल, मायनस एन कॅप, जी मी डायरेक्शन या ठिकाणी घेतली. क्लिअर झालं सर्वांना? दोन वेक्टर, वेक्टर ए, वेक्टर बी, स्टार्टिंग पॉईंट सेम आहे, दोघांमध्ये अँगल थीटा आहे. त्यांनी विचारलं क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर, येणारी क्वांटिटी ही डेफिनेटली वेक्टर असेल, पण त्या वेक्टरला काहीतरी मॅग्निट्यूड असेल, काहीतरी डायरेक्शन असेल. मॅग्निट्यूड मला फाईंड करायची, डायरेक्शन मी घेतली आहे एन कॅप. मग ती एन कॅप म्हणजे काय, तिसरा ॲक्सिस आहे. हा जर एक्स असेल, हा जर वाय असेल तर येणारा ॲक्सिस काय असणार आहे, झेड. मग तो झेड ॲक्सिसची फॅमिली आय जे कॅप असेल किंवा के कॅप असू शकते. आणि तीच मी घेताना एन कॅप म्हणलंय, म्हणजे कशाच्या टर्म्समध्ये, युनिट वेक्टरमध्ये. इथं म्हणणार मी वेअर एन कॅप इज द ॲक्च्युअल देअर युनिट वेक्टर. क्लिअर झालं सर्वांना? आय थिंक यू आर गेटिंग द आयडिया. मग आता हा जो एन कॅप म्हणजे ही जी डायरेक्शन असेल, ही डायरेक्शन प्लेनला कशी असणार आहे, नॉर्मल असणार आहे. मग हा जर प्लेन असेल तर प्लेनला ती डायरेक्शन कशी आली, नॉर्मल आली. मग नॉर्मल म्हणजे काय असेल, तर बी सोबत यांनी काहीतरी अँगल तयार केला असणार आहे, तो अँगल आहे 90 डिग्री. त्याच्यानंतर ए सोबत काहीतरी अँगल तयार करत असेल, तो अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. म्हणजे एन कॅप इज नॉर्मल टू द प्लेन. ही झाली त्याच्यावरची डायरेक्शन. क्लिअर झालं सर्वांना? ओके, चला डायरेक्शन भेटली. मग आता डायरेक्शन, ही डायरेक्शन फाईंड कशी केली जाते. सो टू फाइंड द डायरेक्शन ऑफ वेक्टर, to use right hand thumb rule. याला आपण काय करू शकतो, सिंपल राईट हँड थंब रूलने याची डायरेक्शन प्लस घ्यायची का याची डायरेक्शन मायनस घ्यायची हे समजेल. मग तो राईट हँड थंब रूल कसा यूज करायचा बघा. हा आपल्याला जनरल राईट हँड आहे. मग या राईट हँडवरती काय काय आहेत, फिंगर्स आहेत, आणि हा पाम आहेत, आणि त्यानंतर हा काय असेल, थंब असेल. पण आता यामध्ये आपल्याला ह्या पामचा यूज करायचा नाही. म्हणजे काय असतील, थंब असतील, आणि काय असेल, सॉरी फिंगर्स असतील, आणि काय असेल, थंब असेल. मग आता बघा राईट हँड कसा यूज करायचा. सुरुवातीला ज्या तुमच्या फिंगर्स आहेत त्या फिंगर्स तुम्हाला जशा कर्ल करायच्या आहेत, म्हणजे गोल फिरवायच्या आहेत. पण त्या फिरवताना कशा फिरवायच्या, ए कडून बी कडे तुम्हाला त्या अशा मोडायच्या आहेत. म्हणजे काय करायचं, ए कडून बी कडे तुम्ही अशा फिंगर्स मोडल्यात. मग फिंगर्स अशा जर मोडल्या तर ही झाली त्याच्यावरली जनरल रोटेशन्स. या अशी फिंगर्स काय झाली, रोटेशन. म्हणजे तुम्ही वेक्टर ए कडून कुठे गेले, वेक्टर बी कडे. आणि जो थंब असेल तो ॲक्च्युअली तुमच्याला डायरेक्शन सांगणार आहे. मग ती डायरेक्शन काय आली, पॉझिटिव्ह आली. मग समजा असं असतं तर हा वेक्टर ए असता आणि हा वेक्टर काय असता, बी असता. दिस इज वेक्टर ए, दिस इज वेक्टर बी. हा दोघांमध्ये अँगल असेल, अँगल थीटा. आणि ज्यावेळेस याचा प्लेन आपण कंप्लीट करणार आहोत त्यावेळेस हा या प्लेनला काय असेल, नॉर्मल असेल. मग आता या ठिकाणी तुम्ही राईट हँड रूल कसा यूज करणार बघा. राईट हँड रूल, फिंगर्स कसे चालले, इथून इकडं, म्हणजे फिंगर्स तुमच्या असे असतील की ह्या डायरेक्शनकडून ह्या डायरेक्शन चालल्या, फिंगर्स खाली गेल्या. किंवा तुम्ही असं घेऊ शकता. बघूया, हा वेक्टर बी असेल असं पकडतो मी, आणि हा वेक्टर ए असेल. ओके, आणि हा तुमचा नॉर्मल असेल.
किंवा असं पण घेऊ शकतो, वेक्टर ए घेतो आणि या ठिकाणी वेक्टर बी घेतो आणि हा नॉर्मल असेल, हा अँगल असणार आहे. मग आता डायरेक्शन तुम्हाला कुठून कुठं जायचं आहे, ए कडून बी कडे. कुठं जाणार आहेत तुम्ही, ए कडून बी कडे. राईट हँड घेणार. कसं जायचं आहे तुम्हाला, ए कडून बी कडे. असं जर गेलो तर ते अँटी क्लॉकवाईज झालं, म्हणजे ए कडून बी कडे कसं आलं आहे, क्लॉकवाईज. मग असं पकडा, ए कडून बी कडे. नॉर्मल कुठं गेला, डाऊनवर्डला. नॉर्मल कुठं गेला, डाऊनवर्डला. म्हणजे इथं जो क्रॉस प्रॉडक्ट असेल ए क्रॉस बी इज इक्वल टू हॅव्हिंग सम मॅग्निट्यूड मायनस एन कॅप. हा असेल मायनस एन कॅप, हा असेल तुमच्याला प्लस एन कॅप. पण तुम्हाला ज्या फिंगर्स आहेत त्या फिंगर्स तुम्हाला मोडायच्या आहेत, थोड्या वाकवायच्या आहेत. कशा वाकवणार, तर तुम्ही कुठून चाललंय, एला काय घ्यायचं नेहमी फर्स्ट वेक्टर आणि बी काय असणार आहे सेकंड वेक्टर, आणि नेहमी तुम्ही जाणार आहात फर्स्ट वेक्टर करून सेकंड वेक्टरकडे. हा झाला तुमच्यावाला नॉर्मलची डायरेक्शन. नॉर्मलची डायरेक्शन कुठं आली, अपवर्डला. अपवर्डला आली म्हणून काय घेणार, पॉझिटिव्ह. जर डाऊनवर्डला आली तर काय घेणार, निगेटिव्ह. क्लिअर झाली ही गोष्ट सर्वांना. ओके, चला आता आपण काय फाईन करून घेतलं, तर त्याच्यावाली जी डायरेक्शन होती ती डायरेक्शन फाईन करण्यासाठी एक सिंपलचा रूल आहे. रूल कोणचा, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूलमध्ये फिंगर ज्या असतील त्या ज्या फिंगर्स असतील त्या फिंगर्स पुढे तुम्हाला कर्ल करायचे आहेत, तर त्या ए कडून बी कडे कर्ल करायचे आहेत, फर्स्ट वेक्टर टू सेकंड वेक्टर. आणि तुमचा जो स्ट्रेच थंब असेल तो स्ट्रेच थंब ॲक्च्युअली डायरेक्शन देणार आहे नॉर्मलची, प्लेनला जो परपेंडिक्युलर असेल त्याची. ओके, ठीक. आता पुढील जो पॉईंट आहे, म्हणजे आता याच्या आपण डायरेक्शन फाईन केली. डायरेक्शन कुठं आली, प्लस एन कडे. ओके, आता याची जी मॅग्नेट्यूड आहे ती मॅग्नेट्यूड मला फाईन करायची आहे. एन कॅप कसा फाईन केला हे मला समजलं. आता काय फाईन करायची, मॅग्नेट्यूड. आता ही मॅग्नेट्यूड फाईन करण्यासाठी मी दोन केसेस घेतो, त्या दोन केसेसवरती ही मॅग्नेट्यूड आपण इझिली फाईन करू शकतो. सो ह्या दोन केसेस म्हणजे केस फर्स्ट अशी आहे की हा एक वेक्टर असेल वेक्टर ए आणि हा दुसरा वेक्टर आहे वेक्टर बी. मग इथं दोन वेक्टर आले, वेक्टर ए आला आणि वेक्टर बी आला. या दोघांमध्ये काही अँगल आहे का, नाही. मग ज्या वेळेस या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट आपण घेणार आहोत तो क्रॉस प्रॉडक्ट येऊन जातो 0. क्रॉस साइन आहे ना म्हणून याला म्हणायचं क्रॉस प्रॉडक्ट. या ज्यावेळेस मॅग्निट्यूड ऑफ बोथ द क्रॉस प्रॉडक्ट इफ अँगल इज 0, या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट काय असेल, 0 असेल. ही झाली केस फर्स्ट. आणि केस सेकंड आहे, केस सेकंड हा वेक्टर ए असेल, हा वेक्टर बी असणार आहे आणि ह्या दोघांमध्ये अँगल जो असेल तो अँगल असणार आहे 90 डिग्री, बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग या कंडिशन मध्ये मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट ऑफ बोथ द वेक्टर, जी मॅग्निट्यूड येऊन जाणार आहे क्रॉस प्रॉडक्ट ऑफ बोथ द वेक्टरची, ती मॅग्निट्यूड असेल इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड ऑफ ईच वेक्टर. म्हणजे ए क्रॉस बी याचं जे आन्सर असेल, जर अँगल 90 डिग्री असेल तर येणारं जे आन्सर असणार आहे इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड असणार आहे वेक्टर, प्रत्येक वेक्टरची. म्हणजे ह्या वेक्टरची इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड आणि मल्टिप्लाय बाय ह्या वेक्टरची इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड. आता ह्या दोन केसवरती मला याच्यावरली मॅग्निट्यूड फाईन करायची आहे. ही कन्सेप्ट दोन्ही केसेस तुम्हाला समजले असतील. केस फर्स्ट काय आहे, दोन्ही वेक्टर सेम डायरेक्शनला जात आहेत, दोघांमध्ये अँगल किती आहे, या ठिकाणी थीटा इज इक्वल टू किती असेल, 0 असेल. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू किती येऊन जाणार आहे, 0 येऊन जाणार आहे. केस सेकंड काय आहे, जर दोघांमध्ये अँगल किती असेल, 90 डिग्री असेल, तर मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू काय असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ ईच अँड इंडिव्हिज्युअल्स वेक्टर्स. प्रत्येक ईच अँड इंडिव्हिज्युअल वेक्टरची काय असेल, मॅग्निट्यूड असेल. म्हणजे या दोघांचा काय येऊन जाईल, प्रॉडक्ट येऊन जाणार आहे. दोन्ही केसेस समजल्या, एकदम इझी आहे. मग आता मला याच्यासाठी मॅग्निट्यूड फाईन करायची. हे तुमचं झालं असेल त्याला मी रफ करतो आता. ओके, चला मग मॅग्निट्यूड फाईन करायची. मग हा आहे वेक्टर बी. वेक्टर बीला आता मी रिझॉल्व करतो. या वेक्टर बीचे दोन कॉम्पोनंट्स घेतो. मग याचे दोन कॉम्पोनंट्स म्हणजे एक असेल थीटा बिलॉंग्स कॉम्पोनंट, हा वेक्टर ए असेल. बीचा थीटा बिलॉंग्स कॉम्पोनंट म्हणजे काय असतो, बी कॉस थीटा. हे घेतलंय आपण, म्हणजे बी कॉस थीटा इन दी डायरेक्शन ऑफ काय आला, ए. वेक्टर बीचा हा एक कॉम्पोनंट आहे आणि दुसरा याला एक परपेंडिक्युलर कॉम्पोनंट असेल, हा असेल वेक्टर बी. आणि याचा दुसरा कॉम्पोनंट असणार आहे जो की याला काय असेल, परपेंडिक्युलर असेल. कशाला परपेंडिक्युलर असणार आहे, या बी ए वेक्टरला, या ठिकाणी
हा बी वेक्टर याला कसा आला, परपेंडिक्युलर आला. अँगल किती असेल, थीटा असेल. मग आता एक कॉम्पोनंट झालाय बी कॉस थीटा आणि एक कॉम्पोनंट असेल, हा थोडा परपेंडिक्युलर नाही वाटत येत. ओके, आता ठीक. हा असेल बी चे दोन कॉम्पोनंट्स, एक आला थीटा बिलॉंग्स कॉम्पोनंट म्हणजे काय असतो, बी कॉस थीटा, आणि थीटा अपोजिट कॉम्पोनंट म्हणजे काय असतो, बी साइन थीटा. क्लिअर झालं. ओके, आता पुढे आपण याला सॉल्व्ह करायला. बी चे दोन कॉम्पोनंट आले, बी कॉस थीटा, एक आला बी साइन थीटा. बी कॉस थीटा हा ए च्या डायरेक्शनला आहे, म्हणजे बी कॉस थीटा कोणाच्या डायरेक्शन चालला, ज्या डायरेक्शनला ए चालला होता तो. म्हणजे बी कॉस थीटा हा एक वेक्टर आहे, ए वेक्टर हा दुसरा वेक्टर आहे. दोन्ही वेक्टरमध्ये अँगल किती आला, 0. मग याचं जे मल्टिप्लिकेशन असणार आहे ते काय असेल, 0. म्हणजे इथंच या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी, बघा मला काय फाईंड करायची, हे मधलं जे आहे ना मॅग्निट्यूड, ही मॅग्निट्यूड कोणाची फाईंड करायची, ए क्रॉस बी ची. म्हणून मी इथं घेतलं मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी, आणि ही मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी असेल बी या कॉम्पोनंटच्या अलॉंग ए डायरेक्शनला दोघांची काय करायची, ॲडिशन करायची. कशी ॲडिशन करायची ते मी तुम्हाला सांगतो, फक्त आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा बी कॉस थीटा हा एक वेक्टर होता, हा वेक्टर कोणाच्या डायरेक्शनला चालला आहे, वेक्टर ए च्या डायरेक्शनला चालला. मग बी आणि ए जर आपण केस 1 बरोबर कंपेअर केलं तर वेक्टर बी आणि वेक्टर ए दोन्ही कुठे चालले, एक डायरेक्शनला. मग दोघांचा प्रॉडक्ट काय असेल, 0. म्हणजे या ठिकाणी येऊन जाणार आहे बी किंवा वेक्टर ए क्रॉस बी कॉस थीटा इन दी डायरेक्शन ऑफ ए प्लस, आता हे पुढे 0 येतं, कसं येतं हे तुमच्या केस 1 वरून त्याची व्हॅल्यू मी टाकतो. फक्त आता तुम्ही इकडे एवढं समजून घ्या की मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी ची मॅग्निट्यूड मला फाईंड करायची आहे, आणि ती मॅग्निट्यूड येऊन जाणार आहे बी कॉस थीटा मल्टिप्लाय बाय बी कॉस थीटा आणि ए या दोघांची ॲडिशन, आणि त्यानंतर बी साइन थीटा आणि ए या दोघांची ॲडिशन. हे दोघांची ॲडिशनच म्हणजे काय असते, तुमच्या वाली ए क्रॉस बी ची मॅग्निट्यूड असते. क्लिअर झालं सर्वांना. ओके, आता पुढील झालं, हे झालं तुमच्यावालं ए क्रॉस बी कॉस थीटा इन दी डायरेक्शन ऑफ ए. वेक्टर ए होता, याला मल्टिप्लाय केलं वेक्टर बी सोबत, आणि वेक्टर ए आणि बी किंवा वेक्टर बी कोणाच्या डायरेक्शनला चालला आहे, वेक्टर ए च्या डायरेक्शनला चालला. वेक्टर बी कोणत्या डायरेक्शनला चालला, वेक्टर ए डायरेक्शनला. आणि वेक्टर बी कुठल्या डायरेक्शनला चालला, त्याला मी म्हणतो एन प्राइम कॅप म्हणलो मी त्याला, एन प्राइम कॅप हा चालला वेक्टर बी ची डायरेक्शन. क्लिअर झालं. ओके, मग आता याचीच ॲडिशन झाली, मग हा बी साइन थीटा सुद्धा ए बरोबर काय करायचा, ॲड करायचा. ॲड करून देऊ, पुढं असेल ए क्रॉस बी साइन थीटा इन दी डायरेक्शन ऑफ एन प्राइम कॅप. पण जर इथं व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना, याला मी ए क्रॉस बी साइन थीटा याला मी केस सेकंड सोबत कंपेअर करतो. मग बघा तुमच्यावाला बी साइन थीटा इकडं चालला, हा इकडं असेल बी साइन थीटा, त्यानंतर इकडं असणार आहे वेक्टर ए. बी साइन थीटा कुठल्या डायरेक्शनला चाललेला आहे, एन प्राइम कॅपच्या. इकडं वेक्टर ए, याच्यामध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री. मग याला मी केस सेकंड सोबत कंपेअर केलं, तर केस सेकंड सोबत कंपेअर केल्यानंतर जर अँगल 90 डिग्री असेल, तर वेक्टर बी साइन थीटा आणि वेक्टर ए या दोघांची काय येऊन जाणार आहे, इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड. काय घ्यायचं, ए क्रॉस बीचं काय असेल, मॅग्निट्यूड ऑफ ए आणि मॅग्निट्यूड ऑफ बी. ही गोष्ट क्लिअर झाली, कन्फर्म. ओके, म्हणजे आता या ठिकाणी जे सोल्युशन असेल ते असं येऊन जाणार आहे, ए क्रॉस बी इज इक्वल टू, व्यवस्थित लक्ष द्यायचं, ए क्रॉस बी कॉस थीटा इन दी डायरेक्शन ऑफ ए. म्हणजे बी कॉस थीटा हा बी कॉस थीटा हा ए च्या डायरेक्शनला होता, दोन्ही वेक्टर काय आले, सेम डायरेक्शन, म्हणजे थीटा किती आला, 0. मग ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काय असेल, 0. म्हणजे याचा क्रॉस प्रोडक्ट किती आला, 0. म्हणजे इथं किती असेल, 0 प्लस. त्यानंतर पुढील आहे ए क्रॉस बी साइन थीटा एन कॅप. ए क्रॉस बी साइन थीटा एन कॅप, अँगल किती आहे, 90 डिग्री. अँगल जर 90 डिग्री असेल तर ह्या दोघांची मॅग्निट्यूड घेत असताना प्रत्येकाची काय घ्यायची, इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड. मग याची इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड काय आहे, ए, आणि याची इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड काय आहे, बी साइन थीटा.
एन कॅप घ्यायची गरज आहे का? नाही. मॅग्निट्यूड घेतोय म्हणजे प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल काय घेणार? मॅग्निट्यूड घेणार. ए क्रॉस बी कॉस थिटा इन दी डायरेक्शन ऑफ ए काय आला? 0. घ्यायची गरज आहे? नाही. का 0 आला? दोन्ही वेक्टर कुठं चालले? एकाच डायरेक्शनला. त्यानंतर ॲडिशन असणार आहे प्लस ए क्रॉस बी साइन थिटा एन कॅप. ए क्रॉस बी साइन थिटा म्हणजे वेक्टर ए वेक्टर बी साइन थिटा, दोघांमध्ये अँगल किती आहे? 90 डिग्री. बी साइन थिटा कुठं चालला? एन क्रॅपच्या डायरेक्शनला. मग केस सेकंड सोबत कम्पेअर केलं, अँगल जर 90 डिग्री असेल तर दोघांची काय घ्यायची? इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड घ्यायची. मग याची इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड काय होती? वेक्टर ए बी साइन थिटा इन द डायरेक्शन ऑफ एन कॅप, याची इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड काय होती? बी साइन थिटा. डायरेक्शन घेतली का? नाही. मॅग्निट्यूड घेतोय. मग मला लगेच सोल्युशन भेटलं काय? ए क्रॉस बी याची मॅग्निट्यूड किती आली? ए बी साइन थिटा. हे झालं इक्वेशन 2 आणि याला इक्वेशन 1 मध्ये मी सबस्टिट्यूट करून देतो. मग ज्या वेळेस मी इथं म्हणणार, हे तुमचं झालं असेल तर रफ करतो, सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इज इक्वल टू असेल ए बी साइन थिटा एन कॅप. हे झालं तुमच्यावालं त्याचं सोल्युशन. क्लिअर झालं? ए क्रॉस बी इज इक्वल टू ए बी साइन थिटा एन कॅप. कसं फाईंड करायचं हे सगळ्यांना समजलं असेल. एकदम इझी आहे. काय करणार आहात तुम्ही? ए क्रॉस बी इज इक्वल टू काय घ्यायचं? फक्त मॅग्निट्यूड ऑफ इच प्रॉडक्ट बिटवीन साइन ऑफ अँगल बिटवीन देम अँड द डायरेक्शन ऑफ बोथ दी वेक्टर्स is in the plane of that two vectors which are actually lying in that plane. मग आता हे तुमच्याला आलं वेक्टर ए क्रॉस बी, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी क्रॉस इज इक्वल टू किती आलं? ए बी साइन थिटा. हे वेक्टर प्रॉडक्ट मध्ये तुम्ही घेणार आहात, पण याचं स्टेटमेंट कसं लिहिणार? क्लिअर झालं? आता हे तुम्हाला कसं आलं ते समजलं असेल. मग आता स्टेटमेंट लिहिण्याला सुरुवात करू. ओके, चला मग आता स्टेटमेंट काय आहे बघा. स्टेटमेंट खूप इझी आहे बघा. द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ काय घेतो मी? क्रॉस प्रॉडक्ट. द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर घेतो मी, दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट. ओके. इज इक्वल टू या वेक्टरची मॅग्निट्यूड काय आहे? ए आणि वेक्टर बी ची मॅग्निट्यूड काय आहे? बी. इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ, आणि ह्या दोघांचं काय आहे? प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ इंडिव्हिज्युअल वेक्टर अँड, ठीक आहे, दोन्हींची प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट घेतला. अँड पुढचा अँगल कोणचा आहे रे? थीटा. अँड साइन ऑफ अँगल बिटवीन देम, which is perpendicular to the काय म्हणजे एन कॅप काय आहे? डायरेक्शन आहे. कुठल्या वेक्टरची? त्या दोन्ही वेक्टरची. त्या प्लेनला कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. मग साइन ऑफ अँगल बिटवीन देम अँड पुढे घेतो मी अँड इट्स डायरेक्शन इज परपेंडिक्युलर टू द प्लेन in which both vectors are exist. झालं? एकदम सोपं आहे बघा. द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इज इक्वल टू individual magnitude of two vector and sine of angle between them and its direction is perpendicular to the plane in which both the vectors are exist. संपलं. हे झालं वेक्टर क्रॉस प्रॉडक्ट. बघा, ही प्रोसेस तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा सर, का तुम्ही जे अगोदर शिकवतो आणि त्यानंतर स्टेटमेंट सांगता ही प्रोसेस आम्हाला व्यवस्थित समजते. जर कोणाला असं नसेल आवडत तर त्यांनी सांगा मला की एक सिंपल लिंक पाठवा की सर आम्हाला अगोदर स्टेटमेंट सांगत चला आणि त्यानंतर एक्सप्लेन करत चला.
हे तुमच्या चॉईसवरती. पण बऱ्याच ठिकाणी मला असा रिझल्ट आला आहे की अगोदर जर एक्सप्लेनेशन सांगितलं तर स्टेटमेंट लिहिण्यामध्ये जरा इझी असतं. आता हे तुम्ही ठरवायचं. सो जे सोल्युशन भेटलं ते सोल्युशन आलेलं आहे. द क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू, मग आता ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काय असेल, मॅग्निट्यूड ऑफ इंडिव्हिज्युअल वेक्टर, साइन ऑफ, अँगल बिटवीन देम अँड परपेंडिक्युलर टू इट्स डायरेक्शन. संपलं. क्लिअर झालं सर्वांना? इझी आहे. सो दिस इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर. मग याचे एक्झाम्पल्स काय असू शकतात, तर याचे एक्झाम्पल्स येऊन जातात एफ प्लस, किंवा याचे एक्झाम्पल असतात क्यू व्ही क्रॉस ऑफ बी इज इक्वल टू काय असतो, फोर्स असतो. त्याच्यानंतर टॉर्क, हे त्याच्यावर दुसरं, हे झालं पहिलं एक्झाम्पल. त्याच्यानंतर असतं दुसरं एक्झाम्पल टॉर्क. टॉर्क म्हणजे टाऊ इज इक्वल टू काय असतो, आर क्रॉस एफ, हे त्याच्यावर झालं दुसरं एक्झाम्पल. आणि यालाच आपण असं पण लिहू शकतो मॅग्निट्यूडमध्ये आर एफ साइन थीटा. आणि याची डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन फाईंड करण्यासाठी आपण जो रूल यूज करत असतो तो रूल कुठला असतो, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूलने किंवा स्क्रीव रूलने सुद्धा आपण याची डायरेक्शन फाईंड करू शकतो. क्लिअर झालं सर्वांना? ओके. आता याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण घेणार आहोत. जसं की मागच्या लेक्चर्समध्ये याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेल्या होत्या, त्याच पद्धतीने याची काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ती कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथं बघूया. सो नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स. एकच कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती तुम्हाला जनरल यूज करायची आहेत. ती कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे प्रॉडक्ट इट सेल्फ, क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर इट सेल्फ इज 0. क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर इट सेल्फ काय असतो, 0. फॉर एक्झाम्पल, किंवा ठीक आहे एक्झाम्पल नाही, डायरेक्ट हिंटमध्ये घेतो. आता याची हिंट कशी लक्षात ठेवणार, आय क्रॉस आय, जे क्रॉस जे अँड के क्रॉस के इज इक्वल टू 0. आता बघा, जर आपण याला क्रॉस स्केलर प्रॉडक्ट बरोबर कम्पेअर केलं तर आय डॉट आय, जे डॉट जे आणि के डॉट के इज इक्वल टू काय होत होता, 1. इज इक्वल टू काय येत होता, 1. पण आता इथं तसं नाही आहे. इथं डॉट प्रॉडक्ट आहे का, येणारी क्वांटिटी स्केलर आहे का, नाही. येणारी क्वांटिटी काय आहे या ठिकाणी, वेक्टर आहे. मग जर प्रॉडक्ट आपण इट सेल्फ घेतला, प्रॉडक्ट इट सेल्फ जर घेत असाल तर तो काय येऊन जाणार आहे, 0. म्हणजे हा आय वेक्टर असेल आणि हा दुसरा आय वेक्टर असेल आणि ह्या दोघांचा जर प्रॉडक्ट घेतला तर तो काय असेल, 0. का 0 असणार आहे, दोन्ही वेक्टर सेम डायरेक्शनला चालले आणि हे कुठं घेतलं, केस 1 मध्ये. क्लिअर झालं? ओके. म्हणजे प्रॉडक्ट इट सेल्फ काय आला, 0. ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर with other is exist, किंवा क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ ऑदर इज रिमेनिंग म्हणतो मी, इज रिमेनिंग. आता हे रिमेनिंग ही काय भानगड आहे बघू. बघा या ठिकाणी मी एक तुम्हाला सायकल तयार करून देतो. आय वेक्टर जे आणि वेक्टर के हे दिसत असेल असं मी कन्सिडर करतो. ओके, दिसतंय. 3 वेक्टर घेतले, वेक्टर आय, वेक्टर जे, या ठिकाणी वेक्टर आय, या ठिकाणी असेल वेक्टर जे आणि या ठिकाणी असणार आहे वेक्टर के. आता त्यांनी सांगितलं की क्रॉस प्रॉडक्ट ऑफ वेक्टर विथ ऑदर, म्हणजे जर मी आय क्रॉस जे जर घेतलं, आय क्रॉस जे कसं चाललोय रे मी, क्लॉकवाईज चाललो. क्लॉकवाईज घड्याळ कसं फिरतं असं घड्याळ ठेवलं तर कसं चालतं, क्लॉकवाईज. हे आहे क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय असेल, रिव्हर्स असेल, ते पण घेतो. बघा आय आणि जेचा जर प्रॉडक्ट घेतला तर काय सांगितलं त्यांनी, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स विथ ऑदर रिझल्ट इज रिमेनिंग. रिझल्ट काय असणार आहे, रिमेनिंग. म्हणजे आय क्रॉस जेचा जर प्रॉडक्ट घेतला तर उरलं कोण रे, के इज इक्वल टू असेल तिसरा वेक्टर के. एकदम सोपं आहे, सिंपल आय जे के लिहून घेतले, आय क्रॉस जे, रिमेनिंग कोण आहे, के. पुढे घेतो मी कॉमा, दुसरा आहे जे क्रॉस के, जे क्रॉस के. आता इथं उरलं कोण होतं, या दोघांचा प्रॉडक्ट घेतला ना, उरलं कोण, आय लिहून टाका.
सोपं आहे. ओके, आता तिसरा के क्रॉस आय. के क्रॉस आय कोण उरलं? जे. लिहून टाकायचं. हे कधी रे? फॉर क्लॉकवाईज इन डायरेक्शन. हे कधी असणार आहे? ज्या वेळेस आपण क्लॉकवाईज डायरेक्शन घेणार आहोत त्यावेळेस. आय क्रॉस जे के. आय क्रॉस जे रिमेनिंग घ्यायचा या ठिकाणी. बघा परत एकदा घेतो. आय क्रॉस जे रिमेनिंग कोण आहे? के. व्हेरी गुड, संपलं. पुढं जे क्रॉस के रिमेनिंग कोण आहे? आय. व्हेरी गुड, संपलं. त्यानंतर के क्रॉस आय कोण उरलेलं आहे? जे. झालं. पण हे कधी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर. आता घेणार आहोत आपण हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. हे झालं असेल तुमच्यावाला. हे फर्स्ट पॉईंट झाला असेल, हा पॉईंट झाला असेल. आता यामधील ही झाली फर्स्ट केस, केस 1, आणि यामधील मी सेकंड केस आता घेत आहे. हे तुमचं झालं असेल तर मी वरती लिहितो जरा. सो नेक्स्ट आहे केस सेकंड. केस 2. हा क्रॉस प्रॉडक्ट इथं काय असेल? फॉर अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग चला आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घ्यायचं म्हणजे काय घेणार? परत आय क्रॉस, परत काय असेल? जे क्रॉस, परत काय असणार आहे? के क्रॉस. याच्यासारखंच लिहायचं. फक्त आता डायरेक्शन इकडून जात होतो ना आपण क्लॉकवाईज. फक्त आता डायरेक्शन असणार आहे अँटी क्लॉकवाईज. मग प्रॉडक्ट कोणाचा घेतला? आय क्रॉस के. आय क्रॉस के रिमेनिंग काय आहे? जे. पण चाललोय कसा? अँटी क्लॉकवाईज, म्हणून घेताना मायनस जे कॅप घ्यायचा. क्लॉकवाईजसाठी प्लस घेणार, अँटी क्लॉकवाईजसाठी मायनस घेणार. आय क्रॉस के आला या ठिकाणी, के क्रॉस आय आलेला आहे प्लस जे, पण या ठिकाणी आय क्रॉस के आला मायनस जे. का बरं? डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून. ओके, झालं. आता पुढे चालू. हे झालं याच्यावलं. त्यानंतर के क्रॉस जे. सो नेक्स्ट असणार आहे के क्रॉस जे. चला उरलं कोण रे? आय कॅफ. घेऊन टाका आय कॅफ, बट तो असेल मायनस आय कॅफ. ओके, ठीक आहे. आता थर्ड घेऊ. सो नेक्स्ट आहे जे क्रॉस आय. जे क्रॉस आय इज इक्वल टू जे क्रॉस आय. उरलं कोण? के कॅफ. पण के कॅप कसा असेल? मायनस के कॅप. या दोन्ही हिंट तुम्हाला फक्त काय करायचे आहे? लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही एवढी सायकल जरी लक्षात ठेवलीत ना तरी ह्या तुमच्या लक्षात येऊन जाईल. आय क्रॉस जे उरलेला के, जे क्रॉस के उरलेला आय, के क्रॉस आय उरलेला जे. कुठं चाललो होतो? क्लॉकवाईज. सगळीकडे पॉझिटिव्ह साईन ठेवून द्या. त्यानंतर पुढे के क्रॉस आय अँटी क्लॉकवाईज मायनस जे, के क्रॉस जे अँटी क्लॉकवाईज मायनस आय, जे क्रॉस आय अँटी क्लॉकवाईज मायनस के. संपलं. जमेल हे सर्वांना? ओके. सो आय थिंक यू गेटिंग आयडिया अबाउट दी क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर. व्यवस्थित सगळ्यांना हे समजलं असेल असं कन्सिडर करतो आणि एक एक्झाम्पल घेतो. चला मग आता हे तुमचं झालं असेल. सो वी स्टार्ट दी एक्झाम्पल्स. जसं मागच्या वेळेस आपण एक्झाम्पल घेतलं होतं, वेक्टर आर होता, वेक्टर पी होता, वेक्टर क्यू होता, किंवा वेक्टर आर असेल, वेक्टर क्यू असेल, या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट आपण घेतलेला होता. सो या ठिकाणी आपल्याकडे हिंट आहे. हिंट आता सर्वांच्या लक्षात आले असेल की हिंट काय आहे? आय क्रॉस आय इज इक्वल टू जे क्रॉस जे इज इक्वल टू के क्रॉस के इज इक्वल टू 0. त्यानंतर आय क्रॉस जे इज इक्वल टू के. त्याच्यानंतर जे क्रॉस के इज इक्वल टू आय अँड के क्रॉस आय इज इक्वल टू जे कॅफ. आणि जर आपण याच्या अँटी क्लॉकवाईज गेलो तर काय असेल? मायनसमध्ये. मग चला दोन एक्झाम्पल्स घेतो. एक एक्झाम्पल घेतो मी, दुसरं तुम्हाला देतो. इफ वेक्टर आर इज इक्वल टू आर एक्स आय कॅफ प्लस आर वाय जे कॅफ प्लस आर झेड के कॅफ अँड वेक्टर क्यू इज इक्वल टू क्यू एक्स आय कॅफ प्लस क्यू आय जे कॅफ प्लस क्यू झेड के कॅफ. आणि विचारलंय फाइंड क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर. विचारलं काय? दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट फाइंड करा. सोपी प्रोसेस आहे. चला मग सॉल्व करू.
ओके, दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा. कसा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा बघू. सो आहे वेक्टर आर, वेक्टर क्यू. वेक्टर आर मी या ठिकाणी लिहून घेत आहे. आर एक्स आय कॅफ, आर वाय जे कॅफ आणि असेल आर झेड के कॅफ. याचा क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लाय, क्रॉसचं साईन द्या म्हणून त्याला आपण क्रॉस प्रॉडक्ट म्हणणार. पुढं असणार आहे क्यू एक्स आय कॅफ प्लस क्यू वाय जे कॅफ, क्यू वाय जे कॅफ प्लस क्यू झेड के कॅफ. झालं. चला मग आता आर एक्सनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मागच्या वेळेस ज्या पद्धतीने घेतलं त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे 12 फोटोग्राफ्स पाठवले आहेत. त्या विद्यार्थ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, त्यांनी बरोबर सॉल्व्ह केलं. त्यानंतर आर वायनी मल्टिप्लाय करा आणि नंतर आर झेडनी मल्टिप्लाय करा. चला मग 1 बाय 1 घेऊ. सो आर एक्स आय कॅफ क्रॉस मल्टिप्लिकेशन विथ क्यू एक्स आय कॅफ, क्यू वाय जे कॅफ, क्यू झेड के कॅफ. झाला. पुढे प्लस साईन आहे, प्लस साईन दिलं. आर वाय आहे, आर वाय आहे. जे कॅफ आहे का, जे कॅफ आहे. त्याच्यानंतर असणार आहे क्रॉस विथ, पुढं काय आहे क्यू एक्स आय कॅफ प्लस क्यू वाय जे कॅफ प्लस क्यू झेड के कॅफ. ओके. त्यानंतर आहे प्लस आर झेड काय आहे के कॅफ क्रॉस विथ क्यू एक्स आय कॅफ, क्यू वाय जे कॅफ आणि लास्टला आहे क्यू झेड के कॅफ. यानंतर माहिती तुम्हाला काय करायचं असतं, आर एक्सनी प्रत्येक ठिकाणी काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आर एक्स क्यू एक्स मध्ये काय असणार आहे आय क्रॉस आय प्लस आर एक्स क्यू वाय मध्ये काय असणार आहे आय क्रॉस जे. पुढे असेल प्लस आर एक्स क्यू झेड मध्ये काय असणार आहे आय क्रॉस के. झालं. मध्ये प्रत्येक ठिकाणी मल्टिप्लाय केलं, क्रॉस पॉईंट्स लिहून घेतले. पुढे आर वाय क्यू एक्स जे क्रॉस आय. त्यानंतर पुढं असेल प्लस आर वाय क्यू वाय जे क्रॉस जे. पुढं असेल आर वाय क्यू झेड जे क्रॉस के. त्यानंतर प्लस आता आर झेडनी मल्टिप्लाय करू. आर झेड क्यू एक्स के क्रॉस आय प्लस आर झेड क्यू वाय के क्रॉस जे आणि पुढं असेल प्लस आर झेड क्यू झेड के क्रॉस के. झालं. मग आपल्या हिंट वापरत चालू आता. हा हिंट आय क्रॉस आय 0, याला मी ब्रॅकेट करतो नेहमीप्रमाणे. जे आपण 0 असेल त्याला आपण काय करतो ब्रॅकेट करतो. आय क्रॉस जे पहिल्यांदा मी फक्त सगळे 0 0चे काय करून घेतो ब्रॅकेट करून घेतो. आय क्रॉस जे 0 असेल का नाही 0. आय क्रॉस के 0 असेल का नाही. जे क्रॉस आय 0 असेल का नाही. जे क्रॉस जे 0 आहे का आहे. जे क्रॉस के 0 असेल का अजिबात नाही. के क्रॉस आय नाही. के क्रॉस जे नाही. मग कोण के क्रॉस के. झाला. या टर्म्स 0 झाल्या. आता आय क्रॉस जे चा रिझल्ट काय असेल आय क्रॉस जे के कॅप लिहून घेतो. मग इज इक्वल टू, इथं तुम्हाला दिसतंय का ठीक आहे दिसेल. इज इक्वल टू बघा ही तर टर्म 0 झाली. आर एक्स क्यू वाय, आर एक्स क्यू वाय आय क्रॉस जे या ठिकाणी बघा आय क्रॉस जे काय असेल के कॅप. ओके. हे वरची लाईन दिसते ना तुम्हाला. ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड दिसतंय सर्वांना. चला आर एक्स क्यू वाय आय क्रॉस जे आला के कॅफ. पुढं आर एक्स क्यू झेड आय क्रॉस के. आय क्रॉस के आहे का नाही. पण आपल्याकडे के क्रॉस आय आहे जो होता प्लस जे. आणि आत्ताच आपण घेतलेलं आहे की या ठिकाणी लिहून देतो बघा आय क्रॉस के मायनस जे. त्यानंतर कॉमा के क्रॉस जे मायनस आय अँड लास्ट जे क्रॉस आय इज इक्वल टू मायनस के.
हे केव्हा क्लॉकवाईज, हे केव्हा अँटी क्लॉकवाईज. क्लिअर झालं सर्वांना? ओके. सो आर एक्स क्यू आय के कॅफ आर एक्स क्यू झेड प्लस आर एक्स क्यू झेड आय क्रॉस के किती आहे मायनस जे कॅफ. झालं? ही टर्म झाली, ही एक टर्म झाली. आता आर वाय क्यू एक्स प्लस असणार आहे आर वाय क्यू एक्स आणि आर वाय क्यू एक्स मध्ये काय आहे जे क्रॉस आय. जे क्रॉस आय कुठे आहे? जे क्रॉस आय या ठिकाणी. जे क्रॉस आय किती आहे मायनस के. ओके ठीक आहे. ही एक टर्म झाली, ही टर्म तर 0 झाली. पुढे काय उरलं? ही बाई टर्म आर झेड सॉरी आर वाय क्यू झेड प्लस असेल आर वाय क्यू झेड. मग आर वाय क्यू झेड मध्ये काय आहे जे क्रॉस के. वरती बघा जे क्रॉस के आहे का आय कॅफ घेतला. झालं? पुढे आहे आर झेड क्यू एक्स प्लस आर झेड क्यू एक्स. काय आहे रे आर झेड क्यू एक्स के क्रॉस आय. के क्रॉस आय किती आहे प्लस जे कॅफ. झालं? आणि लास्टला कोण उरलंय आर झेड क्यू आय. आर झेड क्यू आय किती आहे के क्रॉस जे. के क्रॉस जे कुठे? के क्रॉस जे बघा मायनस आय. ओके. आणि हे तर काय असेल 0 असेल. हे काय असणार आहे 0 असणार आहे. अजून आन्सर संपलंय का? नाही. आता सॉल्व्ह करायचं अजून आपल्याला. हे झालं सर्वांचं? चला मग आता वरती लिहितो मी. सोपं आहे. मी तुम्हाला हे थोडंसं टफ जात असेल माहिती मला. मी अजून एक तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे, काळजी करू नका. याच्यासाठीचं एक शॉर्टकट आहे, पण तो शॉर्टकट मी या लेक्चरला नाही सांगणार. पहिल्यांदा तुम्ही याची प्रॅक्टिस करायची आणि मग मी पुढील लेक्चरला तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे. टेन्शन घेऊ नका, पहिल्यांदा याची प्रॅक्टिस करा. चला आता रिमेनिंग टर्म्स आपण लिहून घेऊया. काय आहे रे आर एक्स क्यू आय किती आहे के कॅफ. ठीक आहे. पुढे आर एक्स क्यू झेड किती आहे मायनस जे कॅफ. मायनस जे कॅफ म्हणजे ही जी टर्म आली ही असेल मायनस. प्लस और मायनस काय आलं मायनस. प्लस और मायनस मायनस. इथं सुद्धा प्लस और मायनस काय असणार आहे मायनस. किती आलं आर वाय क्यू एक्स किती आलेलं आहे के कॅफ. पुढं किती असेल आर वाय प्लस आर वाय क्यू झेड आय कॅफ. त्यानंतर इथं किती असेल प्लस आर झेड क्यू एक्स किती असेल जे कॅफ. आणि लास्टला असणार आहे प्लस और मायनस. इथं या ठिकाणी प्लस और मायनस मायनस आणि किती असेल ते आर झेड क्यू आय आय कॅफ. झालं? मग आता काही टर्म्स कॅन्सल होतं का त्या बघू. जसं की या ठिकाणी आर एक्स क्यू झेड आहे. आर एक्स क्यू झेड आणि आर एक्स क्यू झेड किती आलेला आहे जे कॅफ. त्यानंतर इथं आर झेड क्यू एक्स किती आहे जे कॅफ. मग त्या दोन्ही टर्म्स कॅन्सल होतं का ते आता आपण ऑब्झर्व करूया. हे झालं असेल सर्वांचं. ओके. चला मग आता रिमेनिंग टर्म्स आपण इक्वेट करू. पहिल्यांदा आय कॅप घेऊया. आय कॅपची टर्म्स कोणची आहे रे या ठिकाणी दिलेली. मग आय कॅपची टर्म्स काय आहे बघा आर वाय क्यू झेड मायनस आर झेड क्यू आय. इथं किती असेल आय कॅप. फक्त आय आणि आय याच्यामधून काय घेतला मी कॉमन घेतला. याला मी सिंगल लाईन दाखवतो. सिंगल लाईन. झालं? या दोन टर्म आता गेल्या. या दोन टर्मचं सोल्युशन आपण लिहिलेलं आहे. चलो आय कॅप झालं. आता जे कॅप बघू. प्लस जे कॅपची टर्म्स कोणची आहे हे बघा या ठिकाणी. ही एक टर्म आणि या ठिकाणची एक टर्म. ही टर्म मी कशी लिहिणार आर झेड क्यू एक्स. इथं काय आहे मायनस आर एक्स क्यू झेड जे कॅफ. झालं? काही नाही केलं, फक्त मी आय कॅफ कॉमन घेतला, जे कॅफ कॉमन घेतला. त्याच पद्धतीने मी के कॅफ कॉमन घेणार आहे या ठिकाणी. पुढं असेल प्लस किती आहे आर एक्स क्यू वाय मायनस आर वाय क्यू एक्स के कॅफ. ओके. मग आता आपल्याला जे आन्सर प्रॉब्लेम विचारला होता तो प्रॉब्लेम काय होता की वेक्टर आर क्रॉस क्यू हा जो क्रॉस प्रॉडक्ट आहे
तो क्रॉस प्रॉडक्ट तुम्हाला कसा डिफाईन करता येणार, तर क्रॉस प्रॉडक्ट आपल्याला लिहिता येतो RY QZ मायनस RZ QY I कॅफ प्लस RZ QX मायनस RX QZ J कॅफ प्लस RX QY मायनस RY QX K कॅफ. हे असेल तुमच्याला फायनल आन्सर. सोपं आहे बघा रे. हा जो प्रॉडक्ट होता तो प्रॉडक्टला डायरेक्शन यायला पाहिजे, मॅग्निट्यूड यायला पाहिजे. या प्रॉडक्टला ही काय आली मॅग्निट्यूड, ही काय आली डायरेक्शन, ही काय आली मॅग्निट्यूड, ही काय आली डायरेक्शन, ही काय आली मॅग्निट्यूड, ही काय आली डायरेक्शन. म्हणजे आय कॅपला, आय कॅप म्हणजे काय असतो, अलॉंग एक्स ॲक्सिस वेक्टर आर आणि वेक्टर क्यू एवढ्या अंतरावरती आहेत. अलॉंग वाय ॲक्सिस वेक्टर आर आणि वेक्टर क्यू एवढ्या अंतरावरती आहे. आणि अलॉंग झेड ॲक्सिस वेक्टर आर आणि वेक्टर क्यू एवढ्या अंतरावरती आहे. क्लिअर झालं सर्वांना. सोपं आहे. फक्त काय करायचं तुम्हाला ह्या हिंट लक्षात ठेवायच्या आहे. आय क्रॉस आय 0, जे क्रॉस जे 0, के क्रॉस के 0. आय क्रॉस जे क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. आणि लास्ट स्टेपमध्ये फक्त काय करायचं व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्ही लास्ट स्टेपमध्ये थोडी गोंधळ करशाल. लास्ट स्टेपमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी जेवढ्या आय क्वांटिटीचे टर्म्स आहेत त्या सगळ्या आय क्वांटिटीच्या टर्म्स जमा करून घ्या. जेवढ्या जे क्वांटिटीचे टर्म्स आहेत त्या साईडला करून घ्या. जेवढ्या के क्वांटिटीचे टर्म्स आहेत तेवढ्या साईडला करून घ्या. म्हणजे यामध्ये येणारे टर्म्स मायनसमध्ये, यामध्ये येणारे टर्म्स मायनसमध्ये, यामध्ये येणारे टर्म्स मायनसमध्ये. क्लिअर झालं सर्वांना. आय थिंक सो यू ऑल आर गेटिंग द आयडिया. आता तुमच्यासाठीचा होमवर्क देतो मी. होमवर्क व्यवस्थित बघा. हे तुमचं झालं असेल त्याला मी आता रफ करतो. सो इफ नेहमीप्रमाणे इथं असेल वेक्टर ए इज इक्वल टू ए एक्स आय कॅफ ए वाय जे कॅफ आणि इथं असेल ए झेड के कॅफ आणि इथं असेल वेक्टर बी, वेक्टर या ठिकाणी आहे ए झेड के कॅफ. पुढे आहे वेक्टर बी इज इक्वल टू बी एक्स आय कॅफ बी वाय जे कॅफ आणि लास्टला आहे बी झेड के कॅफ. आणि तुम्हाला विचारलं काय, फाइंड वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी या दोघांची जो क्रॉस प्रॉडक्ट असेल तो क्रॉस प्रॉडक्ट तुम्हाला काय करायला सांगितलेला आहे, फाइंड करायला सांगितलेला आहे. सो सर्वांना आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल असं मी कन्सिडर करतो. आणि आता इथं वेक्टर क्रॉस प्रॉडक्ट, त्याच्यानंतर वेक्टरचं स्केलर प्रॉडक्ट हे सगळं संपलेलं आहे. यानंतर याचे जेवढे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत ते सगळेचे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करायचे आणि सॉल्व करून त्याचे उद्याचे उद्या मला सर्व फोटोग्राफ्स हे आलेले पाहिजे. याच्यासाठी एक गुगल पेज तुम्हाला येऊन जाणार आहे. ते गुगल पेजवरती तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम्स काय करा व्यवस्थित सॉल्व करा. आजचं लेक्चर सगळ्यांना समजलं आहे असं कन्सिडर करतो आणि थांबतो.